श्री शिवलीला अमृतकथा अध्याय 14 गोड गोड भांडण पार्वती भिल्लीने झाली. श्रीयाळ चांगुना आख्यान श्रीलीला अमृत फल श्रुती. श्री गणेशाय नमः. परशुरामाला वरदान होणाऱ्या भक्तवत्सल्य शिवशंकरा, तुला माझा नमस्कार असो. ही पार्वती परमेश्वरा व त्रिगुणातील आहे. तू आपल्या भक्तांचे संसार सुखी नाहीसे करून त्याचे रक्षण करतोस. तू त्याच्या त्रिविधी तपाचे त्रिविध दोषाण रक्षण करतोस. तू अवघ्या त्रिभुवनाचा निर्माता आहेस. तुझ्या कृपेने मी 13व्या अध्यायापर्यंत शिवलीला अमृतकथा सांगितली. आता 14व्या अध्यायात हा कलशाध्याय आहे. मागे 13व्या अध्यायात शिवपार्वती विवाह कथा सांगितली. एक नंतर कार्तिकेय जन्म व तारकासुर कथा सांगितली. दैमान्य ऋषी पुराणकार सूत शौनकांनी गणेश कार्तिकेयची कथा सांगतात ती अशी. गोड गोड भांडण. शिवपार्वतीचा पुत्र 2 कार्तिकेय व गणपती. कार्तिकेयला होती 6 तोंडे 6 हात होते, 12 हात होते 12. गणपती होता गजमुख एकदंत लंबोदर. दोघेही मोठे भांडणखोर, एकमेकांची कळ काढण्यात मोठे पटाईत. या 2 बालकांचे भांडण सोडविताना व त्यांची समजूत घालताना पार्वतीचा अगदी नाकी दम येत असे. पण बालगणपती आपल्या सोंडेने पार्वती मातेचे दूध प्याला. सोंडेत दूध घेतलेल्या व कार्तिकेयला म्हणाला, अरे माझ्या या सोंडेत दुग्धमृत घे. ब्रह्मादी देवानंद सुद्धा ते मिळत नाही. कार्तिकेयने रागाने म्हणाला, तुझे उष्टे दूध मला मुळीच नको. त्याने पार्वती मातेकडे तक्रार केली. तो म्हणाला, आई हा लांब सोंड्या बघ, मला उष्टे दूध देतो त्याला सांग, नाही तर त्याची सोंड पकडून मी त्याला खाली पाडीन. एकदा कार्तिकेयने पार्वतीला म्हणाला, आई तू जर विश्वजननी जगत माता इंद्र चंद्र सूर्य इत्यादींना किती चांगले रूप दिलेस, पण हा गणपती असा कसा झाला? ढेरपोट्या, लंबकर्ण, लंब नासिक, एकदंत, बाहेर काय पण याचे रूप? कार्तिकेयचे हे बोलणे ऐकून शिव पार्वतीला हसू आले. कार्तिकेय आपल्या आईच्या मांडीवर झोपून एका तोंडाने तिचे दूध पीत असे, पण इतर 5 बोटांसारखा रडायचा. तेव्हा जवळ उभा असलेला गणपती त्याला चिडवण्यासाठी टाळ्या वाजून उड्या मारायचा. त्यावेळी तो म्हणायचा, अगं बाई, एक स्तन त्याच्या तोंडात दिलास आणि आता आणखी 5 कोठून आणशील? त्यावेळी शिवशंकर हसून म्हणाले, हा गजानन काय म्हणतो ते ऐकलंस ना? या असल्या कसल्या मुलाला तू जन्म दिलास? तेव्हा पार्वती हसून म्हणाली, तुमच्यासारखाच हा मुलगा झाला. तुम्ही पंचमुखी तर षण्मुख. हे ऐकून शंकर हसू लागला. एकदा गणपती व कार्तिकेय अंगणात खेळत होते. खेळता खेळता एकमेकांना चिडवण्यावरून त्यांचे झाले भांडण. दोघेही रडत रडत एकमेकांबद्दल तक्रार करीत पार्वतीकडे आले. एक झाले रे असे पार्वती विचारले असता गणपती म्हणाला, याने माझे कान ओढले व मला म्हणाला, असे तुझे डोळे इवले कसे? पार्वती कार्तिकेयला रागावली असता तो म्हणाला, या गणेशाने माझी आधी फोडी काढली आणि 1 2 असे म्हणत बोट घालून माझे डोळे मोजले. तेव्हा गणपती रडत रडत म्हणाला, यानेच अगोदर बोट लावून माझी सोंड मोजली, त्याला शिक्षा कर. मग कार्तिकेयला तक्रार करीत म्हणाला, याने माझे हात मोजले. तेव्हा गणपती म्हणाला, अगं आई, हा मला म्हणतो तू एवढा ढेरपोट्या कसा रे? मोदक फार खातोस वाटतं. अशी त्या दोघांची सारखी भांडणे होत असत. त्यांच्या काळव्या ऐकत शिव पार्वती हसू यायचं व दोघे समजूत घालता घालता पुरे वाट व्हायचे. एकदा भगवान शंकर आपल्या आसनावर आरामात बसले होते. जवळच पार्वती बसली होती. तिने शंकराच्या जटेकडे निरखून पाहिले आणि एकदम हसू आले. तू का बरं हसतेस? असे शंकराने तिला विचारले असता पार्वती म्हणाली, अहो तुमच्या जुटातून एक स्त्री दिसते आहे. तुम्हीच तिला लपवून ठेवले असावी. तुमची करणी ब्रह्मादिकांना सुद्धा कळावली वयाची नाही. तेव्हा शंकर म्हणाले, अगं वेडे, ती स्त्री कुठली? ते पाणी आहे. पाणी अहो, पण त्या पाण्यात स्त्रीचे मुख दिसत आहे. पार्वतीने अशी शंका घेतली असता शंकर म्हणाले, अगं ते मुख नव्हे, टवटवीत फुललेले ते कमळ आहे. पार्वती म्हणाली, सदाशिव तिच्या डोक्यावरचे असलेले काळेभोर कुरळे केस सुद्धा मला अगदी स्पष्ट दिसत आहेत. शंकर म्हणाले, तुझी भुलतीच काहीतरी शंका. अगं त्या कमळावर भ्रमर बसले आहेत. अहो मग कमळाला भुवया कशा? पार्वतीने अशी शंका काढली असता शंकर म्हणाले, त्या भुवया नव्हे, ते पाण्यावरती तरंगत आहेत, पण तिचे सुंदर डोळे मला अगदी स्पष्ट दिसत आहेत. असे पार्वती म्हणाली असता शंकर म्हणाले, अगं सुंदरी, नीट बघ एकदा पुन्हा. ते डोळे नव्हे, ते पाण्यावर होणारे मासे आहेत. असे
अहो पण तुमच्या त्या कमळात कमंडल सुरखासारखे स्तन आहेत. पार्वतीची शंका. त्यावर शंकर म्हणाले, अगं वेडे, ते स्तन नव्हे, गंगेचे दोन्ही तीरावर बसलेले ते 2 चक्रवाक्य पक्षी आहेत. तेव्हा पार्वती म्हणाली, तुमची लीला अगाध आहे. तुम्ही एकाचे अनेक रूप दाखविता, मी गप्पच बसते कशी? पार्वती भिल्लीन झाली. एकदा शंकर आणि पार्वती सारी पाट खेळत बसले होते. इतक्यात तेथे नारद मुनी आले. नारद मुनीने म्हणजे साक्षात कळावले. दुसऱ्यांचे भांडण लावून द्यायची व आपण गंमत पाहत बसायचे, यात त्यांना मोठा आनंद. शंकर पार्वतीचा खेळ थोडा वेळ त्यांनी पाहिला व म्हणाले, व या तुमच्या खेळात काही दम नाही, अगदीच मिळमिळीत काहीतरी पण लावून खेळल्याशिवाय खेळात मजा येणार नाही. शंकर पार्वतीचा ही कल्पना आवडली. आपल्या जवळच्या वस्तू पणाला लावायच्या, तो डाव जिंकेल त्याने वस्तू घ्यायची असे ठरले. मग लावून खेळ सुरू झाला. पार्वतीने पहिलाच डाव जिंकला व शंकराचे व्याघ्रंबर हिरावून घेतले. मग नारद हसू लागल्या. दुसराही डाव पार्वतीने जिंकला. शंकराचे गजचर्म काढून घेतले. खेळ पुन्हा सुरू झाला आणि पार्वतीने शंकराच्या सगळ्या वस्तू जिंकून घेतले. आता पण लावण्यासाठी शंकराजवळ काहीच उरले नाही. ते अगदी दिगंबर बनले. नारद मुनी मोठ्याने हसू लागले. ते शंकराला म्हणाले, महेशा, काय ही तुमची अवस्था? पार्वतीने तुम्हाला अगदी पूर्ण जिंकले. आता त्रैलोक्यात तुमचे मोठेपण ही काय उरले? तुम्ही निर्गुण निराकार मायाधीन झालात. आता फक्त ना तोंड कसे बरे दाखवणार? नारदांनी केलेली ही थट्टा शंकराला चांगलीच जमली आणि ते रुसून रागाने घोर वनात निघून गेले. मग नारद मुनी हसत हसत निघून गेले. मग जगदंबा पार्वती शंकराच्या शोधण्यासाठी वनात गेली. डोंगर, दऱ्यात, पर्वत, गुहा सगळीकडे शोधले, पण शंकर कुठे दिसेना. तिने अनेक सिद्ध साधकांना, योगी मुनींना शंकर कुठे दिसले का म्हणून विचारले, परंतु तो जगतात्मा, सर्वसाक्षी, विश्वव्यापक महेश्वरी कोणालाच दिसले नव्हता. तिथे अनंत शक्तीचा स्वामिनी असलेल्या पार्वतीला सुद्धा शंकराचा शोध घेता घेता दमछाक झाली. तिथे तिच्यापेक्षा सामान्यांची काय कथा. अनेक देवदेवते दर्शनासाठी तप करत, 4ही वेद सुद्धा प्रयत्न करत होते. 4ही वेद, 6 शास्त्रे या स्वरूपाचं एकच मत, भगवान शंकर परब्रह्म ब्रह्मानंद आहे. वेदशास्त्रांना जे अगम्य आहे तो सापडणार अगदी अशक्य. साध्या चर्माशुमांना तो विश्वंभर कसा दिसणार? पार्वती शंकराला शोधून दमली, पण शंकर काही सापडेना. शंकरांचा विरही आणि ती अगदी व्याकुळ झाली. अगदी पूर्ण शरणागती पत्कारून ती धावा करू लागली. प्राणेश्वर, नारदांनी तुमची थट्टा केली, त्याला मी हसले, ही माझी चूक झाली, त्याबद्दल मला क्षमा करा, मला दर्शन द्या. आणि शेवटची तिला शंकराचे दर्शन झाले. शंकर आपल्या सासऱ्याच्या घरी हिमालयावर ध्यानस्थ बसले होते. आत्मानंदात, स्वामुखात अगदी तल्लीन झाले होते. त्यावेळी पार्वतीने विचार केला, जर आपण याच रूपात त्यांच्याजवळ गेलो तर नक्कीच रागावतील, परत येणार नाहीत. तेव्हा काहीतरी युक्ती केली पाहिजे. शंकर डोंगरात बसले आहेत, त्यामुळे त्या भागात राहणाऱ्या भिल्ल स्त्रियांचा वेश धारण केला तर त्यांना काही शंका येणार नाही, म्हणून भिल्लिणीचा वेश याला घ्यावा असा विचार करून पार्वतीने भिल्लिणीचा वेश धारण केला. ती मोरपिसांच्या सुंदर वस्त्र नेसली, फुलांचा शृंगार केला. मग ती शंकरापुढे नृत्य गायन करू लागली. अप्सरा, यक्ष, गंधर्व, किन्नर विमानातून पार्वतीचे नृत्य गायन ऐकू लागले. सगळे चराचर सृष्टी, पक्षी, नद्या पार्वत्यांना नृत्य गायनास ऐकण्यात तल्लीन झाल्या. सर्वांगांना देव सुद्धा निरनिराळी रूपे धारण करून पृथ्वीवर आले. भिल्लीन झालेली पार्वती अगदी तल्लीन होऊन शंकरापुढे नृत्य गायन करत होती. आणि काय आश्चर्य, तिचा नृत्य गायनाने शंकराचे ध्यान थांबले. त्यांचे डोळे उघडले. समोर पाहते तो अनुपम लावण्य, एक सुंदर स्त्री. तिच्या नेत्र कटकशाने शंकर घायाळ झाले. ध्यानधारण सोडून त्यांनी तिची विचारपूस केली, हे सुंदरी, तू कोण आहेस? तुझ्यासारखी लावण्यवती अवघ्या त्रैलोक्यात सापडणार नाही. तुझ्या मुखचंद्रमा पाहून माझे नेत्र चकोर पक्षी झाले आहेत. प्रिय, तू मला जिंकले आहेस. तुझ्या स्पर्शासाठी मी अगदी आतुर झालो आहे. तू माझा स्वीकार कर. शंकराने असा अनुनय केला असता ती भिल्लीन म्हणाली, अरे उमेश, सारखी सुंदर स्त्री असताना तू तिचा त्याग करून वनात आलास. मी तर परनारी, मी तुझा विवाह कसा करणार? तुला तुझे मन जिंकता आले नाही, मग तू तपस्वी कसा? शंकर म्हणाले, हे त्रैलोक्य सुंदरी, मी त्या पार्वतीवर रागावून आलो आहे. आता मी तिचे तोंड सुद्धा पाहणार नाही. मी तिच्या स्वप्नात सुद्धा नाव घेणार नाही. भिल्लीन म्हणाली, अरे माझा पती भयंकर रागीट आहे. त्याला जर हे कळले तर
तो अवघे त्रैलोक्य जाळून टाकील. आणि काय रे तू कपटी, तू तरी किती. ती उमा बिचारी भोळी भावडी अशी सुंदर पत्नी असताना तू खुशाल तिच्या देखत गंगेला आपल्या डोक्यावर घेतोस आणि पुन्हा दुसरी सुंदर स्त्री दिसताच तिच्या गळ्यात पडतोस. काय म्हणावे तुला. तेव्हा शंकर म्हणाला, अगं ती पार्वती मोठी कपटी आहे. तिने माझ्यासाठी 2 वेळा जन्म घेतला, दाक्षायणी सती म्हणून आणि दुसऱ्यांदा पार्वती म्हणून. तुला माहीत नाही हे. आता जरी ती येथे आली तरी मी तिच्याशी एक शब्द सुद्धा बोलणार नाही. परत जाणे तर शक्य तर नावच नको. तू माझा स्वीकार कर. तू मला नेशील तिकडे मी येईल. भिल्लीन हसून म्हणाली, अरे जिचा तू 2 वेळा स्वीकार केलास तीच ही अवस्था केली, मग माझी गत काय होईल. खरं तर तूच मोठा कपटी आहेस. माझा नाद सोड. असे म्हणून ती भिल्लीनं नृत्य गायन करू लागली. तेव्हा शंकर अधीरतेने उठले, धावत तिच्याजवळ गेले, तिला आलिंगन देण्याचा प्रयत्न करीत ते म्हणाले, प्रिये मी तुझा मुळीच त्याग करणार नाही. मी तुला वचन देतो. थांब, मला सोडून जाऊ नकोस. भिल्लीन म्हणाली, ठीक आहे, तू माझ्या घरी चल, मग तुझा स्वीकार करेन. शंकराने मोठ्या आनंदाने ते मान्य केले. शंकर तिच्या मागे जाऊ लागले. भिल्लीनेचे रूप घेतले. पार्वतीने शंकराला बोलवून कैलासावर नेले. तेथे शंकराने सिंहासनावर बसून त्याचे षोडशोपचाराने पूजा केली. त्याच्या पायांचे वंदन केले. मग त्याच्या गळ्यात माळ घालताच पार्वतीने आपले रूप प्रकट केले. आश्चर्यचकित झालेले शंकर एकटक नजरेने पार्वतीकडे पाहू लागले. दोघेही एकदम हसू लागले. आपल्याला राग घालविण्यासाठी पार्वतीने आपल्याला चांगलेच चकविले हे शंकराने ओळखले होते. शंकरांना पार्वतीला आपल्यावरती भक्ती व प्रीती कळली व स्वतःची चूक उमगली. श्रीयाळचा गुणाचे आख्यान. एकदा नारद मुनी फिरत कैलास पर्वतावर गेले. शंकरांनी त्याचे यथोचित स्वागत केले आणि विचारले, मुनिवर्य, त्रैलोक्यात काही विशेष वार्ता. तेव्हा नारद म्हणाले, आहे अगदी पूर्व वार्ता आहे. भोलेनाथ, आजपर्यंत मी तुमचे अनेक भक्त पाहिले, परंतु पृथ्वीवरील कांतीनगरातील श्रीयाळ राजासारखा थोर शिवभक्त अवघ्या त्रैलोक्यात पाहिला नाही. तो मोठा उदार, यशवंत, कीर्तिवंत, शीलवंत, श्रीमंत आहे. तो मोठा दानशूर आहे. त्याने गेली 10 वर्ष अन्नछत्र घातले आहे. तो प्रत्येकाला निश्चित भोजन देतो. तो आपल्या अन्न साधारण भक्त आहे. एखाद्या अतिथी पृथ्वीवरील अप्राय वस्तूचे भोजन मागितले तरी तो वस्तू प्रयत्नपूर्वक मिळवून अतिथीला इच्छा भोजन देतो. व आत्ताच त्या कांतीनगरातून आलो, त्यामुळे मला त्या राजाची आठवण झाली. एवढे बोलून नारद मुनी आकाशमार्गाने निघून गेले. नारदांनी असे सांगितलेले असता भगवान शंकरांनी त्या श्रीयाळ राजाच्या सत्व परीक्षा पाहण्यासाठी ठरविले. मग त्याने अत्यंत उग्र असा अतिथी वेश घेतला व श्रीयाळ राजाकडे येऊन म्हणाले, माता, मला आत्ताच्या आत्ताच इच्छा भोजन दे, नाही तर तुझे सत्वहरण करून जाईल. मग श्रीयाळ व त्याची पत्नी चांगुणा त्यांनी त्या अतिथीला घरात नेले. आसनावर बसून त्यांची यथाविधी षष्टोपचारे पूजा केली. मग राजा श्रीयाळ हात जोडून म्हणाला, स्वामी, आपण आपल्या आता इच्छा भोजन मागा. आपणास जे हवे ते मागा. मी प्रतिज्ञापूर्वक ते पुरवीन. तो अतिथी म्हणाला, मला नरमांस हवे आहे, पण ते चोरून आणलेले नको, विकत आणलेले नको. मी ते मुळीच घेणार नाही. तेव्हा चांगुणा म्हणाली, स्वामी, मी माझे मांस देण्यास आनंदाने तयार आहे. राजा म्हणाला, स्वामी, मी माझे मांस देतो, त्याचा आपण स्वीकार करावा. त्यावर अतिथी म्हणाला, अरे तुम्ही दोघे तर सर्व याचकांचे माता पिता आहात. तुम्ही मांस जर मी तुमचे घेतले तर अन्नछत्र बंद पडेल, म्हणून तुमचे मांस मला नको. तुमचा 5 वर्षाचा एकुलता एक मुलगा चियाळ बाळ आहे, त्याचे मांस मला हवे आहे, ते मला द्या. अतिथीचे हे बोलणे ऐकून श्रीयाळ व चांगुणा यांच्या डोळ्यात पाणी आले. मग मन घट्ट करून ती दोघे म्हणाले, आम्ही आमचा बाळ तुम्हाला देऊन टाकतो, तुम्ही तो घेऊन जा. त्यावर अतिथी रागावून म्हणाला, मला काय वाघ लांडगा समजलात की काय? त्याला मी काय कच्चा खाऊ? मनात कष्टी न होता तुमच्या मुलाचे मांस शिजवून मला वाढा, तर जर रडलात तर मी निघून जाईन. मग चांगुनेने बाहेर येऊन चियाळ बाळाला हाका मारल्या. चिलया धावत आला. त्याने माता पित्यांना व त्या अतिथीला वंदन केले. चांगुणा त्याला म्हणाली, बाळा, या अतिथी देवाला तुझे मांस हवे आहे. तेव्हा क्षणभरही विचार न करता चिलया मोठ्या आनंदाने म्हणाला, एवढेच ना, ठीक आहे, मी माझा देह शिवार्पण केला आहे, त्यामुळे भगवान
सदाशिव वत तृप्त होतील. मला माझ्या देहाचा मोह मुळीच नाही. माझे मांस खाऊन जर हे अतिथी देव संतुष्ट होतील तर साक्षात शिवशंकरच माझ्यावर संतुष्ट आहेत असे समजेल. मग चांगुना चिलयाला मारण्यासाठी त्याला पाकशाळेत घेऊन गेली. त्याचे तिने अनेक वेळा चुंबन घेतले. त्याने त्याला प्रेमाने छातीशी धरले. शेवटी मन वज्रापेक्षाही कठोर करून तिने चिलयाचे मस्तक कापून त्याच्या शरीराचे मांस काढले. आपल्या मुलाचे मुख तरी पाहावयास मिळावे म्हणून त्याचे मस्तक लपवून ते ठेवले. मग ते मांस शिजवून तयार केले व त्या अतिथीला भोजनास करण्यासाठी विनवणी केली. मुलाचे मस्तक बाजूला का ठेवलेस? तेव्हा आता तो मस्तक बाहेर आण आणि माझ्या देखत उकळत्या कांड. जर डोळ्यात अश्रू आले तर मुलाबरोबर तुमचेही सत्व जाईल. मग मी चांगुना चिलयाचे मस्तक उकळत्या कांडात घालून काढू लागली. भगवान शंकर तिची सत्व परीक्षा पाहत होते. श्रीयाळ राजाचे अगत्य व चांगुनेचे असामान्य निर्धार पाहून अतिथी रूपात असलेले शंकर सद्गतीत झाले. तरीही ते चांगुनेला म्हणाले नुसते नाही कांडावयाचे. मोठ्या आनंदाने गाणे म्हणत अतिथीच्या आज्ञेनुसार चांगुना चिलयाच्या मस्तकात कांडता त्याचे अनेक गुण आठवून गाणे गाऊ लागली. बाळा चिलया, तुझा जन्म देऊन मी खरोखरच धन्य झाले. पण आता तुझ्याशिवाय मी भिकारी झाले आहे, दुबळी झाली आहे. बाळा, आता हा अतिथी भोजन करून गेला की मी या देहाचा त्याग करून तुझ्याकडे लगेचच येईल. सुकुमारा, तू एकटा कैलासाच्या मार्गाने कसा बरे जातोस? मलाही तुझ्याबरोबर घेऊन चल. तू फार मोठे पुण्य करून कैलासपदी मिळवलेलं आहेस. तू आता मी तुझ्याबरोबर आले तर माझाही उद्धार होईल. जाळाविना मासा तसा तडफडतो तशी माझी अवस्था झाली आहे. तुझ्या विनय क्रूर बनलेल्या मला जगात तोंड दाखवण्याची लाज वाटते. तुझ्यासारखा गुणी मुलगा त्रैलोक्यात शोधून सापडणार नाही. असे म्हणत गाणे गात गात चांगुनाच्या चिलयाचे मस्तक काढले. ते मांस शिजवल्यावर राजा राणीने त्या अतिथीला भोजनास उठवण्यास विनंती केली. तेव्हा ते अतिथी म्हणाला, मी एकटाच भोजन कसा करणार? तुम्ही दोघे माझ्याबरोबर भोजनाला बसायचा. आपल्याला मुलाचे मांस खायचे. या विचाराने त्या दोघांच्या मनात फार वेदना झाल्या. पण इतके केले असताना हा अतिथी भोजन टाकून जाईल या भीतीने ती दोघे भोजनासाठी पाण्यावर बसली. पण तरी सुद्धा तो अतिथी भोजनास सुरुवात करेना. तो म्हणाला, अहो, निपुत्रिकांचे तोंड सुद्धा पाहुणे असे शास्त्र सांगते. मग त्याच्या घरी भोजन करण्याची गोष्ट सोडा. दिव्याशिवाय जसे घर किंवा फळाशिवाय जसा वृक्ष, त्याप्रमाणे पुत्राशिवाय असलेले तुमचे घर मला उदास दिसते. तो अतिथी असे बोलला असता राजा राणी दोघेही अतिशय दुःखी झाले. चांगुनाचा शोक करीत म्हणाले, एकुलता एक बाळ होता माझा, तोही गेला. आता सत्व जाणार. मग ती परमेश्वराला धावा करीत म्हणाली, प्रभो सदाशिवा, कर्पूर गौरा, धावा रे धावा. आमचा वंशच्छेद झाला व आमचे सत्वही गेले निघाले. भगवान शंकरा, तू कोठे आहेस? तुला आमची दया काय येत नाही? चांगुना असा धावा करू लागली. आता त्या अतिथीच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. नगरातले लोक आकांत करू लागले. आकाशात देवांचे विमानांची दाटी झाली. आता भगवान शंकर काय करतात याबद्दल सर्वांना कुतूहल गेले. मग तो अतिथी चांगुनेला म्हणाला, मी तुझ्यावर पूर्ण प्रसन्न झालो आहे. आता तुझ्या मनात अत्यंत प्रिय असलेला ते माग, मी तुला ते देईल. अतिथीने ते असे आश्वासन दिले असता चांगुना म्हणाली, लोक आता मला निपुत्रिक म्हणतील म्हणून हा कलंक पुसला जावा. अतिथीच्या रूपाने असलेला शंकर म्हणाला, तसेच होईल. तुझ्या मुलाला हाक मार. अतिथीचे वचन सत्य मानून चांगुना चिलया बाळा हाक मारू लागली. आणि काय आश्चर्य! चांगुनेची हाक ऐकताच चिलया बाळ धावतच तिथे आला. त्याला पाहून श्रीयाळ राजाला चांगुनेला जो आनंद झाला त्याचे वर्णन कोणत्या शब्दात करावे याची त्याला क्षणी अतिथीची ठिकाणी साक्षात भगवान शंकर प्रकट झाले. पंचवदन दशभुज अशा भगवान शंकरांनी चिलयाला आपल्या पोटाशी धरले. श्रीयाळ राजाने चांगुनेने शंकराच्या पायावर डोके ठेवले. त्याच वेळी आकाशातून देवाने पुष्पवृष्टी केली. श्रीयाळ चांगुनेला विजयाच्या दंभाने बाजू लागल्या. कांती नगरात आनंदाची दिवाळी सुरू झाली. सगळे लोक जयघोष करत राजवाड्याकडे धावू लागले. मंगलवाद्ये वाजू लागली. त्यात तेथे कैलासाहून दिव्य विमान आले. श्रीयाळ व चांगुना त्यांना दिव्य देह प्राप्त झाला. चिलया राजसिंहासनावर बसवले. राजाने सगळा राजकारभार मंत्र्यांच्या स्वाधीन केला. मग त्या दिव्य विमानात बसून राजा श्रीयाळ व चांगुना भगवान शंकरासह कैलासपदी गेले. कांतीनगरात आनंदाच्या सागरात उधाण आले. शिवलीला अमृत फलश्रुती. श्रीधर स्वामी म्हणतात,
श्री शिवलीला अमृत ग्रंथाचे पठण श्रवण मिळणारा आनंद हा ब्रह्मानंद आहे, जो कधीही कोणत्याही काळी कमी पडणार नाही. 14 अध्यायात श्री शिवलीला अमृत ग्रंथ पूर्ण झाला. हे 14 अध्याय म्हणजे 14 भुवनाचा सार आहे, 14 विद्यांचा सार आहे. हे 14 अध्याय म्हणजे 14 घाटींचे भगवान अनंत आहे. 14 अध्यायांचा हा ग्रंथ म्हणजे 14 कोठ्यांचे पवित्र शिवमंदिरच आहे. शिवलीला अमृत ग्रंथाचे पठण श्रवण लेखन केले असता या ग्रंथाचे मोठ्या भक्तिभावाने प्रेमाने रक्षण केले असता या ग्रंथाचा नुसता ध्यास घेतला असता सर्वांनी साखरेचेच फळ मिळते. भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न होतील. या ग्रंथाचे भक्तिभावाने श्रद्धेने श्रवण केले असता आयुष्य आरोग्य व ऐश्वर्य याची प्राप्ती होईल. या ग्रंथाच्या पठण श्रवणाने आधी व्याधी नाहीशा होतील. जिला किंवा ज्याला पुत्र किंवा नाही त्यांना पुत्र प्राप्ती होईल. गावी गेलेले पती किंवा बंधू दीर्घकाळापर्यंत परत आले नसतील तर या ग्रंथ वाचल्याने श्रवण केल्याने पठणाने तो परत येईल. घरी संपत्तीची वाढ होईल. कर्ज असेल तर ते फिटेल. शत्रूचा नाश होईल व श्री शिवलीला अमृत ग्रंथाची 100 पारायणे केली असता शिवभक्त पुत्रांची प्राप्ती होते. हा ग्रंथ घरी पवित्र स्थळी ठेवून याची पूजा केली असता घरातील भूत पिशाच निघून जातील. कोणतेही संकट आले असता या ग्रंथाचे 3 महिने पारायण केले असता सर्व संकटे नाहीशी होतात. भाविकांनी याच जरूर अनुभव घ्यावा. ज्याची श्रद्धा नाही त्याच्यासाठी हे सांगणे नाही. सोमवारी प्रदोष काळ शिवरात्रीच्या दिवशी शुचिभूत होऊन या ग्रंथाचे पठण श्रवण केले असता भगवान शंकर स्वप्नात दर्शन देतील व सर्व संकटे नाहीशी करतील. प्रत्येक अध्यायाचा श्रवण पठणाने वेगळे वेगळे फळ सांगितलेले आहेच, तेही ध्यानी घ्यावे. आता या ग्रंथाची अवतरणिका सांगतो. पहिल्या अध्यायात मंगलचरण करून दर्शहा राजाचे आख्यान सांगितले आहे. कलावतीचे आपल्या पतीचा उद्धार कसा केला आहे तेही सांगितले आहे. दुसऱ्या अध्यायात शिवरात्री महात्म्य सांगून तिच्या अध्यायात गौतमाची कथा सांगून कल्माशपादाचा उद्धार कसा केला ते सांगितले आहे. चौथ्या अध्यायात महाकाल लिंगाचरण व गोपाल बालकाचा उद्धार वर्णिला आहे. 5व्या अध्यायात ओमेने शिवप्रसादाने पुत्राला राजावर बसविले आहे कथा सांगितली आहे. 6व्या अध्यायात अत्यंत पवित्र असे समयंतिनीचे आख्यान सांगत 7वा व 8वा अध्याय भद्रायुची कथा सांगितली आहे. 9व्या अध्यायात वामदेव आख्यान आले असून दुर्जय राजाची गोष्ट सांगितली आहे. 10व्या अध्यायात शारदा आख्यान आले असून 11व्या अध्यायात रुद्राक्ष महात्म्य महानंदीची व भद्रसेन राजाचा उद्धार हा कथा भाग आला आहे. 12व्या अध्यायात विदुर बहुला उद्धार भस्मासूर वध यांचा कथा असून 13व्या अध्यायात शिवपार्वती विवाह त्रिपुर संहार या कथा आहेत. 14व्या अध्यायात शिवपार्वती कलासह पर्वती दिल्लीने झाली ही कथा सांगून शेवटी अत्यंत पवित्र असे हे श्रेयाळ चरित्र कथन केले आहे. श्रीधर स्वामींचा ग्रंथ शेवटी आपल्या वंशावळ सांगून आपल्या माता पित्यांना आदराने वंदन करतात. श्रीधरांनी शिवलीला अमृत हा ग्रंथ शके 1640 फाल्गुन पौर्णिमा रविवार या दिवशी बारामती येथे पूर्ण केला. हे पार्वती जीवनाचे कर्पूर गौरा ब्रह्मानंद शिवशंकरा तुला माझा नमस्कार असो. स्कंद पुराणाचा ब्रह्मोत्तर खंडातील हा शिवलीला अमृत ग्रंथ सज्जनांनी सदैव वाचावा ऐकावा. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीला अमृताचा ग्रंथाचा 14वा अध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तुभ्यं. शुभम भवन्तु. ओम नमः शिवाय.